उड्डाणावेळीच दुबई एअर शो मध्ये हे विमान कोसळलेलं। या अपघातात किती नुकसान झालेलं आहे, पायलटला किती दुखापत झाली आहे किंवा क्रू मेंबर्स पैकी कोणी जखमी आहे का याबद्दल अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। तुर्तास इतकं कळतंय दुबईमध्ये एअर शो दरम्यान तेजस विमान कोसळलेलं आहे। उड्डाणावेळी भारतीय म्हणजे स्वदेशी बनावटीचं असं अत्यंत महत्त्वाचं असं तेजस विमान हे कोसळलेलं आहे। उड्डाणावेळी हे लढाऊ विमान तेजस कोसळलेलं आहे आणि कोसळतानाची ताजी दृश्य सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। कोणते तांत्रिक बिघाड झाले, कोणत्या अडचणी आल्या, येत्या काही काळातच याबद्दल स्पष्टता मिळेल। तुर्तास तरी या अपघातात किती नुकसान झालंय, यामध्ये दुखापत कोणाला झालेली आहे, पायलटचं यावर काय म्हणणं आहे, कोणता बिघाड यावेळी झालेला होता, ते देखील पुढच्या काही काळामध्ये स्पष्ट होईल। दृश्य आहे दुबईत एअर शो दरम्यान स्वदेशी बनावटीचं असं लढाऊ विमान तेजस विमान कोसळलेलं। अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण एअर शो दरम्यान असं घडणं ही मोठी गोष्ट असते। कारण एअर शो दरम्यान प्रत्येक विमान आपले वैशिष्ट्य सादर करत असतं आणि याच दरम्यान तेजस विमान कोसळलेलं आहे। स्वदेशी बनावटीचं असं लढाऊ विमान, अत्यंत महत्त्वाचं विमान तेजस विमान कोसळलेलं आहे। आत्ताची ताजी दृश्य सध्या तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहू शकता। या अपघातामागचं तांत्रिक बिघाड कोणता झाला, नेमकं कारण काय आहे ते अजूनही स्पष्ट झालेलं नाही। दरम्यान या अपघातात किती जणांना दुखापत झालेली आहे आणि यात नुकसान किती झालेलं आहे याची देखील अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही। मात्र उड्डाणावेळी हे लढाऊ विमान स्वदेशी बनावटीचं तेजस विमान कोसळल्याची मोठी बातमी सध्या समोर येते। हवेत झेपावल्यानंतर उड्डाणावेळीच हे विमान क्रॅश झालेलं आहे। दुबईत एअर शो वेळी मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेत तेजस विमान कोसळलंय। भीषण अपघात म्हणावा लागेल। दुपारी 2:15 वाजताच्या दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेचे दृश्य सध्या तुम्ही पाहताय। यामध्ये आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात हा स्फोट झालेला आहे। या स्फोटात किती नुकसान झालंय, पायलटचं यावर काय म्हणणं आहे, यात तांत्रिक अडचण काय आली होती याबद्दल अद्यापही स्पष्ट अशी कोणतीही माहिती समोर आलेली नाही, अधिकृत माहिती मिळालेली नाही। मात्र तुर्तास तरी तेजस विमान कोसळले दुबईत एअर शो सुरू असताना। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, देशासाठी अत्यंत महत्त्वाचं विमान आहे। खरं तर एअर शो वेळी विमानं उड्डाण करतात ते आपली वैशिष्ट्ये दाखवण्यासाठी आणि याच दरम्यान हे विमान कोसळलंय। खरं तर देशासाठी देखील ही मोठी बातमी म्हणावी लागेल। दुपारी 2:15 वाजता ही दुर्घटना घडली। ही दोन दृश्य तुम्ही पाहू शकता। एक दृश्य आहे धावपट्टीवरचं आणि दुसरं दृश्य आहे विमान कोसळतानाचं। आपण पाहू शकतो बघ्यांनी एकच गर्दी केलेली आहे। नेमकं घडलंय काय याचा अंदाज बघ्यांकडून देखील घेतला जातो। या अपघाताची अधिकृत माहिती कशामुळे हा अपघात झाला ते अद्याप समजलेलं नाहीये। मात्र तांत्रिक अडचणीमुळे दुबईत एअर शो दरम्यान तेजस विमान कोसळल्याची मोठी बातमी समोर येते। स्वदेशी बनावटीचं तेजस विमान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। लढाऊ विमानांपैकीचं एक अत्यंत महत्त्वाचं तेजस विमानाकडे पाहिलं जातं आणि आता हेच तेजस विमान दुबईत एअर शो मध्ये कोसळलंय। आज दुपारी 2:15 वाजता ही दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेवेळची ताजी दृश्य सध्या तुम्ही टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून पाहू शकता। विमानाला भीषण अपघात झालेला आहे। आगीचे लोट आपण पाहू शकतोय। सध्या यात नुकसान किती झालेलं आहे, पायलटचं काय म्हणणं आहे हे अजूनही अधिकृतरित्या समोर आलेलं नाही। दोन दृश्य सध्या तुम्ही पाहू शकताय। अपघातानंतर बघ्यांनी एकच गर्दी केलेली आहे। नेमका अपघात झालाय, काय झालाय हे समजण्याकरता बघ्यांनी देखील या ठिकाणी गर्दी केलेली आहे। दोन दृश्य तुम्ही पाहताय। एक दृश्य आहे रनवेवरचं, दुसरं आहे ज्या ठिकाणी अपघात झाला।
दोन्ही दृश्य दुबईतल्या त्याच ठिकाणची आहेत ज्या ठिकाणी विमानांचा एअर शो सुरू होता आणि या एअर शो दरम्यानच तेजस विमान कोसळलेलं आहे.